हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आम्ही दोघी मायलेकी सकाळी सकाळी तयारी करून कुठे निघालो आहे हे सांगते तुम्हाला मनस्वी. कुठे चाललो? हनुमानाच्या मंदिरात. जोराने सांग. आधी माझा जाण्याचा प्लॅन नव्हता, पण मनू आणि मनस्वीचे बाबा जाणार होते, तर वेळेवर त्यांनी मला तयारी करायला लावली आणि मग मी पण त्यांच्यासोबत गेली. तिथे गेल्यानंतर हनुमानाचे दर्शन घेतले, प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर आज मी महादेवाच्या मंदिरात जाऊ शकली नाही, सकाळी सकाळी गडबड होती म्हणून. मग तिथेच महादेवाची पिंड होती, तर तिथेच पूजा करून घेतली. हनुमान जन्मासाठी म्हणून अशा प्रकारे पाळणा केला होता तिथे आणि प्रत्येकजण जाऊन झोका देत होतं. मग मी आणि मनूसुद्धा गेलो. ही ज्यांनी कोणी रांगोळी काढलेली आहे त्या रांगोळी काढणाऱ्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण कोणीच म्हणणार नाही ही रांगोळी आहे म्हणून. आणि मला तसंही पर्सनली रांगोळी पेंटिंग वगैरे खूप आवडते, पण एवढी परफेक्ट वगैरे नाही काढू शकत. त्यानंतर घरी आलो. मी स्वयंपाक करूनच गेली होती. आज कपडे लावायचे होते, तर मशीनला आधी कपडे लावून घेतले. त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. कामाच्या गडबडीत आणि ह्या व्हिडिओ बनवण्याच्या नादात मी पाहिजे तसा मनस्वीला वेळ देऊ शकत नाही. आणि मनस्वीला खेळायला खूप आवडते. ती मोबाईल आणि टी व्हीपासून बरीच दूरच राहते. तर मनू आणि अनु खेळत होती, मग मी पण थोडीशी त्यांच्यासोबत खेळली. तेवढंच तिलासुद्धा बरं वाटते आणि आपल्यालासुद्धा. काही व्यक्तींच्या बोलण्यात किती आपलेपणा असतो, ज्यामुळे त्यांना आपल्याला नेहमी भेटावं असं वाटते. तशाच या ताई आहे आणि त्यांच्याकडचे भाऊजीसुद्धा, हा त्यांचा मुलगा. म्हणून मी त्यांना कधीही भेटण्याची संधी आली तर ती जाऊ देत नसते. आज त्यांच्याकडे हनुमान जयंतीचं जेवण होतं, तर आम्हाला बोलावलं होतं, म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलो होतो. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. मनस्वीनी अशा प्रकारे डोक्याला बांधलं होतं काहीशी आणि मी बघ मोरासारखी दिसत आहे, मोरासारखी दिसत आहे असं चालू होतं तिचं.